एक 2-3 आठवड्यापूर्वी एक ताई आल्या होत्या आणि त्यांनी असा प्रश्न विचारला, की अशी कोणती चूक आहे, जी बऱ्याचशा आया कळत-नकळत करत असतात आणि त्याबद्दल त्या जागरूक पण नसतात आणि ती चूक टाळण्यासाठी काय नक्की केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गेल्या 12 वर्षात अनुभूतीमध्ये आम्हाला जाणवलेली एक महत्त्वाची आईने केलेली चूक असं आपण म्हणू. चूक म्हणजे कळत-नकळत जे घडतं ते. ती म्हणजे अ, मुलांच्या अंगावर आरडाओरडा करणं, किंचाळणं किंवा संस्कार किंवा शिस्त लावण्याच्या नादात किंवा मूल योग्य पद्धतीने वागण्यासाठी जेव्हा आई ओरडते किंवा किंचाळते किंवा चिडते, तर त्याचा मुलाच्या एकंदरच विकासावर खूप परिणाम होत असतो, गंभीर परिणाम होत असतो. आणि हीच चूक कळत-नकळत आई करत असते, की ज्याचा एकंदरच मुलाच्या अभ्यासावर, त्याच्या कॉन्फिडन्सवर, त्याच्या रोजच्या जीवनावर खूप गंभीर परिणाम होत असतो. आता याच्यामध्ये आई असं सांगते, की मी 1-2 वेळा शांतपणे सांगते आणि मग नंतर मी आरडाओरडा करते किंवा नंतर मला राग येतो. तर हाच एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की जर आपण शांतपणे मुलाला कन्व्हे करू शकलो, तर आपोआपच मूल पण आईकडनं तो एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊ शकतो, की ती किंवा ती शांतता घेऊ शकतो. परंतु जर आई चिडली किंवा सतत आरडाओरडा केला, तर कळत-नकळत मूल पण तो राग ॲब्झॉर्ब करतो आणि मग कालांतराने तो त्याचा परतफेड करत असतो. आता ही चूक जर आपल्याला हाताळायची असेल किंवा ह्याच्यावर जर मात करायची असेल, तर त्याच्यासाठी अजून एक खरंच सोपा उपाय आहे. बऱ्याच आयांना याच्याबद्दल जागरूकता नाही आहे. पण अनुभूतीमध्ये आम्ही गेले 12 वर्ष त्याच्यावरती काम करत असल्यामुळे आम्हाला कळलं आहे, की जर आई कृतज्ञतेबद्दल जागरूक असेल किंवा ग्रॅटिट्यूडबद्दल जर ती जागरूक असेल, तर आपोआपच मुलामध्ये पण कृतज्ञता वाढीस लागते आणि बऱ्याचशा प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे आई आणि मुलाच्या नात्यातल्या बऱ्याचशा प्रॉब्लेमचं सोल्युशन हे कृतज्ञतेमध्ये आहे. आता तुम्हाला एक त्याच्यात छोटीशी टिप अशी देतो, की जी तुम्ही आचरणात आणून बघा आणि ती अगदी 100% फुल प्रूफ आहे. म्हणजे ती जर तुम्ही इम्प्लिमेंट केली तर तुम्हाला निश्चितपणे त्याच्यात पॉझिटिव्ह बदल जाणवतील. तुमच्या आणि मुलाच्या नात्यामध्ये पण अधिक सकारात्मक बदल जाणवतील. तर दररोज मुलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. मनातल्या मनात व्यक्त करा. कधी-कधी त्याच्याशी प्रत्यक्ष बोलून व्यक्त करा. पण आपल्या मुलाबद्दलची कृतज्ञता जर आपण त्याच्यापर्यंत इफेक्टिव्हली पोहोचवू शकलो, तर आपोआपच मुलामध्ये पण कृतज्ञतेचा गुण हा अवलंबायला सोपा होतो किंवा तो इम्प्लिमेंट करू शकतो कृतज्ञता आणि कृतज्ञतेची लाईफस्टाईल तो जगू शकतो. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली, तर निश्चितपणे अनुभूतीला तुम्ही संपर्क साधा. अनुभूतीचे ह्या दृष्टीने अनेक वर्कशॉप पण असतात, वेगवेगळे उपक्रम पण आहेत, जेणेकरून आईला कृतज्ञतेबद्दल अधिकाधिक जागरूक करावं, हा अनुभूतीचा प्रयत्न आहे. सो करून पहा काही प्रयत्न आणि जर तुम्हाला मदत हवी असेल, तर अनुभूती आहेच. ऑल द बेस्ट.